पु ल देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या ती फुलराणी ही अजरामर नाट्यकृती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर दाखल झाली आहे। पाहुयात या नाटकाची झलक आणि कलाकार टीम सोबत बातचीत आजच्या नाट्यरंजन मध्ये। खरंच ही माइलस्टोन नाटक आहे आणि माइलस्टोन भूमिका आहे। प्रत्येक अभिनेत्रीला करावीशी वाटणारी आणि चॅलेंज देणारी ही भूमिका आहे। एकतर सुदैवाने म्हणावं की दुर्दैवाने मला आधीची कुठलीच कलाकृती म्हणजे आधीची फुलराणी बघता नाही आली, पण त्याचा थोडासा फायदा मी असा घेऊन म्हणते की एक माझ्या पद्धतीने एक काय म्हणतात ॲडिशन देण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग फुलवालीचा टोन कसा असेल, मी जरी गावरान भूमिका याच्या आधी केल्या असतील अनेक, तरी गावरान भाषा आपण सॉफ्ट पण बोलू शकतो, पण इथे सॉफ्ट बोलून चालणार नाही कारण की ती फुलं ओढून ओढून विकते, त्याच्यामुळे त्यांची एक टोनल क्वालिटी वेगळी असते। आणि नंतर हातवारे खूप असतात, खूप काय म्हणतात बॉडी लँग्वेज ही खूप लाऊड असते आणि नंतर तिचं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा तिच्या विचारांमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन होतं, दिसण्यामध्ये होतं, तिचे हातवारे कमी होतात आणि तिची टोनल क्वालिटी पण चेंज होते कारण का ती 6 महिने प्राध्यापकाच्या घरात राहते आणि त्याचं बघून की बाबा असं सॉफ्ट पण बोलता येतं आणि आपले विचार पोचवू शकतात। तर ह्या गोष्टी मी थोड्याशा अभ्यास केल्या आणि त्या पोचवण्याचा प्रयत्न करते। आम्ही गटाला कट्टीत टाकलं, आम्हाला फुलासारखं चुरगम फेकून देणार म्हटल्यावर रडू नका फुटणार फुटाला। बाबा काय ऐकू येत नाही? हे नाटक मी वाचलेलं होतं पुस्तकात आणि भक्ती बर्व्यांचा आणि सतीश दुभाषींचा प्रयोग रेकॉर्ड केलेला ऑडिओ मी ऐकलेला होता। तेव्हा हे नाटक करायचं अजिबात डोक्यात नव्हतं, पण जेव्हा नाटक करायला म्हणून माझ्याकडे आलं तेव्हा एका क्षणी प्रचंड भीती आणि प्रचंड आनंद दोन्ही गोष्टी झाल्या। भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर एक वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळाली हा तर आनंद आहेच, कारण ह्याच्यात एक वेगळी देहबोली त्या कॅरेक्टरला आवश्यक आहे, ती मला आत्मसात करावी लागली। आणि या पात्राची भाषा, कारण हा स्वतःच भाषाशास्त्रातला प्रोफेसर आहे आणि तो त्या भाषेचेच सगळी प्रात्यक्षिका करतो आणि त्या मंजुळाला भाषा शुद्ध करून तिला राजकुमारी घडवतो आणि त्यामुळे होणारी एक छानशी लव्ह स्टोरी त्याच्यात गुंफलेली आहे। मला हे नाटक करताना खूप आनंद होतोय आणि प्रेक्षकांना ते आवडतंय। ही असली भाषा तोंडात घेऊन तुझ्या मनाला वाटते तिथं राहू शकणार नाही तू। अरे ही काय मराठी भाषा आहे? अरे या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली, विष्णू शास्त्री चिपळूणकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णानी प्रभाकर खाडेकर, हरिनारायण आपले नावं तरी ऐकली असेल। या महाराष्ट्राचं लक्ष या आमच्या प्रयत्नाकडे लागलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही त्यांची निराशा करणार नाही आणि मजा येते करायला। एक खूप प्रोसेस खूप आनंददायी होती फुलराणीसारखं नाटक करण्याची। बदल आम्ही फक्त तांत्रिक गोष्टींमध्ये केलेले आहेत, काळानुसार ते करायलाच पाहिजेत, कारण नेपथ्य, संगीत, प्रकाश, काळ आम्ही तोच 60 आणि 70च्या दशकातला ठेवला आहे। त्याच्यामुळे वेशभूषा, रंगभूषा ही त्याच काळातली वाटली पाहिजे याच्या कटाक्षाने आम्ही काळजी घेतलेली आहे याची। पूर्वी 3 अंकी नाटक असायची, आता आम्ही ते 2 अंकात बसवलं आहे। त्यासाठी म्हणून नाही, पण काही गोष्टींची आम्हाला अशी वाटलं की काळानुसार स्पून फिडिंगची गरज नाही आहे। आताचा प्रेक्षक जास्त स्मार्ट झालेला आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही काही गोष्टी संकलन केलं, काही छोट्या छोट्या वाक्यांचं। बाकी पुलंच्या ताजमहालाला वीट लावण्याचा आम्ही कुठलाही प्रयत्न केलेला नाही। त्यांच्या शब्दांवर, अक्षरांवर श्रद्धा ठेवून, नतमस्तक होऊन आम्ही हे त्यांचे शब्द प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। मला हाक मारली, तुमच्या चपला तुमच्या बेडरूमच्या पलंगाखाली आहे आणि चष्मा तो काय डोक्यावरच आहे, दिसत नाही समोर कोण उभी आहे? दिसतंय की कोण? हरामजादी डुकरीण। मग राजकुमारी मंजुश्री देवी। मग पायाखालचा पाचोळ, चिखलातली बेडकी। चला लग्नाचा मुहूर्त कळेल। कोणाच्या? माझ्या पप्पांच्या। ती फुलराणी या बहारदार नाटकाची झलक आणि कलाकारांचे अनुभव आपल्याला कसे वाटले, आपली मतं लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। तसंच मराठी रंगभूमीवर घडणारे ताजे अपडेट्स आणि माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू, त्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी हेमांगी कवळे आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठीला।